भाषणाकरिता मी सहर्ष आमंत्रित करते राज्यसभेचे खासदार सन्माननीय श्री रामरावजी वडकुते साहेब आपल्याला टाळ्यांच्या जोरदार गजरात सहर्ष आमंत्रित करते सन्माननीय खासदार रामरावजी वडकुते साहेब। या ठिकाणी होत असलेल्या भव्य असा कार्यक्रम ज्यांचे आपण वंशज आहोत त्या पुण्यश्लोक अहिल्यामाताच्या 300वी जयंतीनिमित्त ज्यांनी सकाळी पूजन करून गेले ते या राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे साहेब आणि आत्ता प्रत्यक्षात या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, ज्यांनी आत्ताच आपलं मन व्यक्त करून गेले त्या या राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनीत्राताई वहिनी, या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या समाजाचे पितृतुल्य नेतृत्व माननीय अण्णासाहेब डांगे व ज्यांनी हा कार्यक्रमाचं संयोजन केलं ते सर्व माननीय आपलं समाजाचं भूषण सभापती माननीय रामजी शिंदे साहेब, गोपीचंद पडळकर साहेबांनी आदेश दिला की सगळ्यांचे नावं घेतले असं समजून आदरणीय मंच। मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की ज्यांचे आपण वंशज आहोत त्या मातेनं जगामध्ये उत्तम कार्यकर्ते म्हणून नाव कमावलेले। आत्ताच आमच्या भरणे मामाने सांगितलं की देशातल्या 3 राण्यांच्या बरोबरीनं त्याहीपेक्षा त्यांचं काम चांगलं या ठिकाणी आहे। आपण सगळ्यांनाच माहीत आहे या देशातलं हिंदुत्व जपण्याचं काम त्यांनी केलं। काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत मग ते मंदिरं असतील, बारवा असतील, सर्व लोकांसाठी काम करण्याचं त्या ठिकाणी आपण काम केलं आणि मग हा इतिहास सर्वांपर्यंत जावा या उद्देशानं या राज्यामध्ये 300व्या जयंतीनिमित्त पूर्ण राज्यामध्ये जयंती साजरी झाली। या मधल्या 1 वर्षाच्या काळामध्ये माननीय शिंदे साहेबांनी या ठिकाणी आपल्याला माहीत आहे की पहिल्यांदा इतिहासात घडलं ते मंत्रिमंडळाची बैठक या ठिकाणी झाली आणि त्या ठिकाणी बैठकीमध्ये नुसती बैठक होऊन चाललं नाही तर 700 कोटीचा आराखडा या ठिकाणी मंजूर झाला। आत्ताच आपल्या लाडक्या उपमुख्यमंत्री वहिनींनी सांगितलं की यावेळेससुद्धा आराखड्यासाठी जे काय प्रयत्न त्यांनी करायचे ते केले, पण शिंदेसाहेब मला आपल्याला विनंती करायची की आपल्या या सगळ्या लोकांच्या आशीर्वादानं या 300व्या जयंतीनिमित्त मला देशाच्या उच्च हाऊसमध्ये जाण्याची संधी मिळाली आणि तुमच्या आशीर्वादानं मी राज्यसभेचा सदस्य झालो। हा सर्व अधिकार हा तुमचा आहे आणि तुमच्यामुळं ह्या सगळं मान सन्मान मिळालेला आहे आणि म्हणून मला आपल्याला शिंदेसाहेब एवढीच विनंती करायची की या निमित्त मी ज्यावेळेस फिरत असतो त्यावेळेस काही मागण्या या राज्याच्या माझ्याकडे आलेल्या आहेत। मग त्या आमच्या समाजाचा सगळ्यात मोठा प्रश्न नेहमी वापरला जातो तो आरक्षणाचा मुद्दा आहे। आता सातत्यानं तो राज्यामध्ये मांडण्यात आला, पण सगळ्याच्या तुमच्या आशीर्वादाने मी खात्री सांगतो की येणाऱ्या देशाच्या पहिल्या अधिवेशनात तो प्रश्न तिथं मी उपस्थित केल्याशिवाय राहणार नाही एवढं आश्वासन तुम्हाला त्या ठिकाणी देतो। शिंदेसाहेब, दुसरी मागणी आपल्या राज्यातली आमच्या मेंढपाळावर जो अन्याय होत होता त्याही बाबतीमध्ये आपण विचार केला पाहिजे असं लोकांचं सातत्यानं माझ्याकडे मागणं आलेले। आज बघितलं असेल की छोटे छोटे आमचे कल्पजाळच असतात त्यांच्यावर हल्ला होतो आणि त्या ठिकाणी बाया बहिणीची मुलीबाईचे आबरूसुद्धा त्या ठिकाणी घेतल्या जाते। या बाबतीमधून आज राज्याचे मुख्यमंत्री इथं नाहीत परंतु आपण सुद्धा मुख्यमंत्र्याबरोबरच आहेत। आपण हा सुद्धा निर्णय आमची विनंती आपण राज्याच्या मुख्यमंत्र्याला कळवावी। त्याचप्रमाणे फिरत असताना मला ही सुद्धा मागणी लोकांनी केलेली आहे की आरक्षणाच्या बाबतीत आमचे तरुण रस्त्यावर उतरले, त्या तरुणावर बऱ्याच केसेस झाल्या, त्या केसेस मान्य मागं घेण्याची आपण पूर्व तयारी दाखवली परंतु त्या केसेस अजून मागं झाल्या नाहीत तर त्या सर्व केसेस आपण मागं घ्यावा आरक्षणाच्या, ही सुद्धा मागणी जनतेची आपल्या मार्फत या ठिकाणी मी आपल्याला
करतो. अशा बऱ्याचशा काही गोष्टी आमच्या लोकांवर आरक्षणाच्या दृष्टिकोनातून अन्याय झाला तो दूर करावा. कारण आम्ही या मातेचे वंशज आहे. सर्व लोकांसाठी ज्या मातेनं राज्यकारभार केला त्या मातेचे आम्ही वंशज असताना आम्ही सुद्धा आमच्या मागण्या करत असताना आमच्यावर जर अशा प्रकारचा अन्याय होत असेल तर ते बरोबर नाही. आणि म्हणून ज्या काही आरक्षणाच्या केसेस असतील त्या त्वरित मागण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी व्हावी. दुसरी या ठिकाणी आपल्याला विनंती करायची आहे की आज या ठिकाणी आमच्या अहिल्याबाईचे प्रत्येक ठिकाणी आमच्या महात्मे साहेबाच्या काळामध्ये जे काही त्या ठिकाणी स्मारक झाले त्यामध्ये आज शिंदे साहेब मुद्दाम आपल्याला विचारतो की त्या ठिकाणचे फक्त 10 ते 15 ते स्मारक तयार झाले, बाकीची निधी अजून अपुरी आहे. ती निधी सुद्धा या 301 जयंतीनिमित्त आपण द्यावी अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करतो. कारण आपल्याला माहीत असेल की 1.5 कोटी समाज हा आमचा या राज्यात असताना आज या ठिकाणी आमचं प्रतिनिधित्व त्या पाहिजे त्या मनाने नाही. आणि म्हणून ज्या काही आमच्या लोकांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अडचणी असतील आज आपल्याला बहुजनांच्या बाबतीमध्ये आपण धनगर आरक्षणाच्या दृष्टिकोनातून इथं वसतिगृहाची मंजुरी दिली आणि त्या ठिकाणी मंजुरी दिली परंतु अजूनही त्या ठिकाणचे वसतिगृह तयार झाले नाही. आणि ज्या मुलाबाळाच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा ते वसतिगृह सुद्धा मंजूर करावे एवढीच या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करतो. आणि आपल्याला विनंती करतो शिंदे साहेब आपण मनापासून आपल्याला धन्यवाद देतो की आपण एक चांगल्या प्रकारचं या ठिकाणी कारभार केला. या ठिकाणी जे शिल्पसृष्टी आमच्या अण्णासाहेब डांगेने सुरुवात केली तिचं एक पूर्ण राज्यामध्ये चांगलं काम या ठिकाणी झालं. आणि म्हणून आपण सगळ्यांचं काम आहे की जास्तीत जास्त या ठिकाणी आपण नतमस्तक होण्याचं काम आहे जे आज आपण केलं. त्यामुळे मी सगळ्याचं स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आणि मला माहिती आहे ज्यांना ऐकण्यासाठी तुम्ही सगळेच उत्सुक आहात. यानंतर